सुख करता दुःख हरता। नमस्कार, सोहमारे या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक असे स्वागत। तर बघा, सकाळ सकाळची ही वेळ आहे। मुलांच्या टिफिनमध्ये ना आज तूप दोडक्याची जी भाजी आहे ना ती बनवत आहे। सहसा बघा तूप दोडक्याचे भजे जे आहेत तेच बनवते, परंतु म्हटलं की चला आज शेंगाचं वगैरे कूट घालून मुलांच्या डब्यासाठी मस्त अशी ही तूप दोडक्याची भाजी बनवूयात। अगदी झटपट अशी भाजी बनते, वाफेवरती मस्त अशी भाजी बनते। नवरात्रीमध्ये बघा मातेची वेगवेगळी सेवा जी आहे ना ती केली जाते। तर जे माझे शुक्रवार आहेत ते बघा मी आधीपासूनच पकडलेले होते। आता घटस्थापनेमध्ये वगैरे कोणतेही व्रत वगैरे पकडले जात नाहीत, कारण 9 दिवस देवी बसलेली असते। तर म्हटलं की चला आज ही पूजा जी आहे ती तुमच्याबरोबर शेअर करावी। तर बघा खूप छान सकाळचं वातावरण असतं। मुलांचा जो डब्बा आहे तो देखील मी तयार करत आहे। वाफेवरती अगदी झटपट अशी ही तूप दोडक्याची भाजी जी आहे ना ती तयार होते। बघू शकता फारच कमी वेळामध्ये ही तूप दोडक्याची जी भाजी आहे ना ती तयार होते। असं मस्त असं तेल जे आहे ते आलेलं आहे। मुलांना अशा पद्धतीची भाजी जी आहे ती आवडते। वाफेवर कोणतीही भाजी त्यांना देऊ द्या बघा ती त्यांना आवडते। बघू शकता मस्त असा याचा कलर जो आहे तो देखील आलेला आहे। तर चपातीबरोबर मुलं जे आहेत ती डब्यामध्ये अगदी छान खाऊन संपून येतात। सकाळी बघा मुलं स्कूलला वगैरे गेल्यानंतर पूजा जी आहे ना ती अगदी शांत आणि निवांत करता येते। कारण बघा धावपळीमध्ये पूजा जी आहे ना ती व्यवस्थित केली जात नाही। सगळे फुलं वगैरे असतील आणि मग छान पद्धतीने जर आपण पूजा केलेली असेल तर मनाला एक वेगळीच छान प्रसन्नता वाटते। नाहीतर धावपळीमध्ये जी पूजा होते ना ती तितकी मनाला प्रसन्न अशी मला वाटत नाही, कारण निवांत असं पूजा जी आहे ती मला करायला आवडते। पूजा सुरू करण्याच्या पूर्वी बघा रांगोळी जी आहे ती पाट्याखाली काढायची आहे। त्याच्यावरती हळदी कुंकू वगैरे टाकायचं आहे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे। आता दुर्गा मातेचे बघा वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते चालू आहेत। दांडिया वगैरे खेळला जातो, तर वेगवेगळे कार्यक्रम वगैरे पाहायला छान वाटतं बघा। आणि घरामध्ये अशी कोणती जरी पूजा आपण लक्ष्मी मातेची केलेली असेल तरी देखील मनाला एक वेगळंच प्रसन्नता आणि समाधान असं वाटत असतं। पाट्यावरती किंवा चौरंगावरती ही जी पूजा आहे ती तुम्ही मांडू शकता। तर बघा पाटा जो आहे तो मी स्वच्छ असा पुसून घेतलेला आहे। ही पूजा दुसरीकडे मांडण्यापेक्षा देवघराच्याच पुढे मी मांडते, कारण देवघराच्या पुढे केल्यामुळे छान वाटतं। बाहेर वगैरे दुसरीकडे मांडण्यापेक्षा या ठिकाणी छान अशी जागा आहे, त्यामुळे म्हटलं की चला देवघराच्याच पुढे ही जी पूजा आहे ना ती मांडून घेऊया। लाल वस्त्र जे आहे ते चौरंगावरती टाकायचं आहे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे। कोणतीही पूजा सुरू करण्याच्या पूर्वी बघा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे। गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर पूजेला जी आहे ती सुरुवात करायची आहे। रोजच्या देवपूजेचं जे पाणी आहे ते मला आणखीन टाकायचं आहे। बघा हे जे पाणी आहे ते तुळशीला न टाकता जे आपली नॉर्मल झाडे आहेत त्यांना टाका आणि जे देवाचं निर्माल्य असतं ना ते झाडाच्या खाली देखील टाकू शकता। तर बघा पूजा सुरू करण्याच्या पूर्वी या ठिकाणी दिवा जो आहे तो मी प्रज्वलित करून घेत आहे आणि या ठिकाणी कापूस जे आहे ते संपलेला आहे। एक डब्बा माझ्याकडे कापूस आहे, एवढा यावर्षी पुरे होईल। वाती वगैरे संपलेले आहेत, तर हातावरती वाती ज्या आहेत त्या अशा करून घेते आणि त्यानंतर दिवा जो आहे तो प्रज्वलित करते। रिकाम्या वेळेमध्ये वगैरे वेळ भेटेल तेव्हा वाती जे आहेत ते मी बनवत असते, कारण बघा पूजेला आपल्याला भरपूर वाती लागतात आणि पूजेच्या वेळेस मग प्रत्येक गोष्ट अशी जर आपण करत बसलो तर वेळ जो आहे तो भरपूर लागतो। जर आपल्याकडे सगळं साहित्य अवेलेबल असेल तर आपण पूजा जी आहे ती अगदी छान करू शकू। त्यामुळे जे काही गोष्टी असतील पूजेच्या साहित्याच्या बाबतीत त्या मी वेळ मिळेल तसं अरेंज करत असते।
स्वास्तिकची फुलं बघा देवाला आपण अर्पण करतो ना, त्यावेळेस देखील आपली पूजा जी आहे ती छान होते, कारण पांढरा जो रंग आहे तो निश्चितच शांततेचा असतो. त्यामुळे बघा छान पूजा जी आहे ती वाटते. पांढरी फुलं भरपूर आहेत, तर लक्ष्मी मातेला एक लाल कलरचं फूल जे आहे ना ते पाहिजे होतं. तर पूजा करत असताना सगळं साहित्य मात्र तुम्ही जवळ घेऊन बसा, नाहीतर असं उठण्याची वेळ येते. त्यामुळे पूजा जी आहे ती करताना बघा आपलं मन जे आहे ते विचलित होतं. त्यामुळे सगळं साहित्य जे आहे ते आपण जवळ घेऊन बसलं पाहिजे आणि त्यानंतरच आपण पूजेला सुरुवात केली पाहिजे. बघा या पूजेसाठी साहित्य जे आहे ते फार कमी लागतं. मातेचा फोटो लागतो, त्यानंतर थोडेसे तांदूळ, फळ वगैरे असेल तर दिवा लावण्यासाठी तेल वगैरे, एवढं कमी साहित्यामध्ये ही जी पूजा आहे ती होते. तर पूजा जी आहे ती झालेली आहे. आता पोथी वगैरे वाचायची आहे. तर खूप सुंदर अशी ही पूजा झालेली आहे. मनाला अगदी छान वाटत आहे. लाल फूल जे आहे ते मला काही भेटलेलं नव्हतं, तर छोटंसं एक भेटलेलं होतं, तेच मी देवीला समर्पित केलेलं आहे. तर बघू शकताय सगळ्या देवांचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर पोथीला वाचायला सुरुवात करायची आहे. बघा ही जी पूजा आहे ती कशा पद्धतीने केली जाते, पूजेसाठी कोणकोणतं साहित्य लागतं, कशा प्रकारे पूजा आपण मांडू शकतो, हे सगळं या पोथीमध्ये लिहिलेलं आहे. तर पोथी ज्यावेळेस तुम्ही घेता त्यावेळेस पद्धतशीर त्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते वाचा आणि त्यानुसार पूजेची मांडणी जी आहे ती तुम्ही नक्कीच करू शकता. तर बघा पूजा वगैरे झाल्यानंतर पोथी जी आहे ती वाचून घ्यायची आहे. पोथीला वाचायला जास्त वेळ लागत नाही, 10 मिनिटांमध्ये पोथी जी आहे ती वाचली जाते. त्यानंतर आरती करायची आहे. तर बघा शुक्रवारची जी पूजा आहे ती केल्यामुळे आपल्या घरामध्ये एक वेगळं चैतन्य येतं. मातेप्रमाणे श्रीयंत्रालाही वंदन करावे. व्रताच्या दिवशी दिवसभर जय श्री वैभव लक्ष्मी माता असा मनामध्ये जप करावा. घरी नसणे, सुतक असणे, मासिक पाळी असणे आदी प्रसंगी येणाऱ्या शुक्रवारी व्रत करू नये. पूजेसाठी सोने ठेवावे. सोने नसल्यास चांदी किंवा रुपयाचे नाणे चालेल. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी. वेगवेगळ्या दिवशी देवपूजा जी आहे ती मी कशी करते, मग शुक्रवार असेल, गुरुवार असेल, तर या दिवशी मी देवपूजा जी आहे ती कशा पद्धतीने करते हे मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन फ्रेंड्स असतील तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करा. तर चला मग भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना ओम नमः शिवाय.